प्रेक्षकांनो, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा या नव्या कोऱ्या चॅनलवर. जमदाडे खून झालाय त्या जागी पोहोचली आहे आणि तिथे तिने तपासणी केली आहे तिच्या पद्धतीने. भोसले तिथे हजर झालाय आणि आता त्याने आल्या आल्या हवालदाराला मोबाईलवर व्हिडिओ बघताना बघितले म्हणून तो त्याला जरा झापतोय. त्यावर हवालदार ते मोबाईल बघू नये हे व्हिडिओ बघत असो द जोक्स पार्ट. आता त्या हवालदाराने विषय बदलला आणि जमदाडे मॅडमने गाडी घेतली म्हणून भोसलेला ती गाडी दाखवली आहे. भोसलेला विश्वासच बसत नाही की जमदाडेने ही असली गाडी घेतली आहे आणि ती गाडी अतिशय डबरा असते. बऱ्याच ठिकाणी तिला क्रॅचेस गेलेले असतात आणि जवळपास जमदाडेला फसवण्यात आलं आहे. आता भोसले जाऊन विचारतोय काय काय तपास केला. तिथे ज्या बिल्डिंगमध्ये ह्या लोकांनी त्या डेड बॉडीचा वास येऊन दार उघडला ते नागरिक म्हणजे जागरूक नागरिक असं ते स्वतःला संबोधतात आणि ते म्हणतात की मी हा दरवाजा उघडला आणि तुम्हाला कळवलं. त्यावर हा भोसले त्याला ओरडतो आणि म्हणतो पोलिसांना तुम्हाला आधी कळवावं असं वाटलं नाही. 4 दिवसापासून हा माणूस तुम्हाला दिसला नाही आणि एवढ्या वेळ तुम्ही वाट बघितली तरी कशी. तर भोसलेने याची खरडपट्टी आणि उलट तपासणी केली आहे. असो तर जमदाडे सगळे गेल्यानंतर म्हणते सर तुम्हाला सांगू का मी गाडी घेतली आहे. भोसले मात्र तिला काहीच भाव देत नाही. आता जमदाडे त्याच्या मागे मागे जात असते. सर तुम्ही चिडलायत का माझ्यावर. भोसले काहीच उत्तर देत नाही. आता डेड बॉडीच्या ठिकाणी भोसले गेलाय आणि ती डेड बॉडी ज्या पोझिशनमध्ये पडली आहे तो सेम त्या पोझिशनमध्ये पडून बघतोय की कशाप्रकारे हा मुलगा खाली पडला असावा. तर भोसलेला हे लक्षात येतंय की तो असा पडला असेल. आता जमदाडे म्हणते सर हा खून कन्फर्म बाईने केला आहे. गुलाबी बदक ठेवलं आहे समोर आणि गुलाबाचं फूल आहे. भोसले म्हणतो अगं माणूस पण असू शकतो जमदाडे. आजकाल असे रिलेशन पुरुषांमध्ये पण असतात. डायरेक्ट कुठल्याच कॉन्क्लुजनवर नको पोचत जाऊस तू. आता जमदाडे म्हणते सर मला माहिती आहे तुम्ही चिडचिड करताय कारण तुम्हाला मी सांगितलं नाही. अचानकच ठरलं माझं गाडी घ्यायचं. आता भोसले म्हणतो हे बघ मुळात म्हणजे तू घेतलेली गाडी जी आहे ना ती 60,000 किलोमीटर चाललेली आहे. प्रचंड घासलेली आहे. किती रुपयाला घेतलीस ग गाडी. तेव्हा जमदाडे सांगते 1.5 लाख. भोसले म्हणतो गंडवलंय त्या बाईने तुला. अगं 1.5 लाखात नवी कोरी चकचकीत गाडी आली असती. आता ही जमदाडे चिडते आणि म्हणते मी त्या बाईला सोडणार नाही सर असं असेल तर. आता विक्टीमची गाडी चेक करतोय भोसले आणि त्यामध्ये त्याला बाईचे केस दिसत आहे आणि भोसलेला कन्फर्म झालंय की या विक्टीमच्या आयुष्यात एक बाई होती. तर हे केस आता इन्व्हेस्टिगेशनला देण्यात आलेत. जमदाडेचा हात दुखत असतो त्यामुळे ती एका फिजिओथेरपिस्टकडे जाते आणि त्यासाठी ती भोसलेची परवानगी मागते. तर ही आहे जमदाडेची फिजिओथेरपिस्ट. तिचं नाव संध्या. जमदाडे तिला म्हणते अगं वेळच मिळत नाही. खूप उशीर होतो गं मला यायला. तुला ड्युटी माहीत आहे ना माझी. तर त्या मुलीला बाहेरून एक माणूस बोलवत असतो. ती मुलगी बाहेर जाऊन जरा त्याच्याशी वाद घालते. जमदाडे तिच्याकडे बारीक नजर ठेवते आणि आल्यावर विचारते काय गं संध्या काही प्रॉब्लेम आहे का. संध्या म्हणते नाही ताई ते माझे वडील आहेत आणि आज माझा वाढदिवस आहे म्हणून बोलवायला आले होते. जमदाडे म्हणते अगं मग हे गुलाबाचं फूल तू घे. तुला गरज आहे ह्याची आणि सुट्टी घ्यायची असतीस ग. वाढदिवसाच्या दिवशी कोणी काम करतं का. आणि असं म्हणून जमदाडे तिच्या ट्रीटमेंटसाठी आत गेली आहे. पण ही संध्या काहीशी टेन्शनमध्ये दिसतीये. असो आता फॉरेन्सिकचे रिपोर्ट आले नाही म्हणून ही जमदाडे चिडत असते. त्यामुळे भोसले तिला म्हणतो की अगं बाई माझं चुकलं मी माझे काम तुम्हाला सांगायला नकोत. तिथे 2 माणसं भांडत असतात. भोसले म्हणतो झालं काय. आता तो माणूस म्हणतो ह्याने माझे पैसे चोरले आणि आता देत नाही आहे. फायदा ॲप खेळतो ना हा. तेव्हा फायदा ॲप विचारल्यानंतर भोसलेला याबद्दल माहितीच नसतं काही आणि सगळेच हवालदार आणि ते पोलीस स्टेशनमध्ये म्हणतात सर तुम्हाला माहिती नाही आहे फायदा ॲपबद्दल. आता भोसलेला सांगण्यात येतं म्हणजे जमदाडेला सुद्धा माहिती आहे फायदा ॲप काय आहे. आता भोसलेला सांगण्यात येतं की तो एक प्रकारचा जुगार आहे ऑनलाईन गेम आहे. भोसले यावर जरा आधी गोड बोलतो हवालदाराशी की या दोघांना ना 8 नंबरच्या टॉयलेटमध्ये रात्रभर थांबव आणि तिथे तुझी ड्युटी लावणारे मी. जुगार खेळताय जुगार. आता ह्या संध्याचा वाढदिवस आहे जी जमदाडेची फिजिओथेरपिस्ट आहे. तिच्या वडिलांनी बराच खर्च केला आहे. केक वगैरे आणला आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे असं दाखवण्यात आलं आहे. पण आता वाढदिवस यांनी छान साजरा केला आहे त्यांच्या मुलीचा आणि तिच्या वडिलांनी चक्क सोन्याची अंगठी आणली आहे. ती म्हणते बाबा एवढं महागाचं गिफ्ट आणायची काय गरज होती. त्यावर तिचे वडील म्हणतात अरे बाळा तू 21 वर्षाची होशील ना. खरं तर 18व्या वर्षीच मी तुला देणार होतो. पण आता तिची आई म्हणते माझ्यासाठी नाही सुचत तुम्हाला असले गिफ्ट आणणं. असो आता मुलींसोबत एकत्र जेवून घ्या. आता हे हो असं म्हणतात आणि ती मुलगी संध्या देवाला नमस्कार करते आणि आता तेवढ्यात तिच्या वडिलांना फायदा ॲपवरनं काहीतरी मेसेज येतो आणि ते बाहेर जायसाठी त्या मुलीला म्हणतात. तेव्हा ती मुलगी म्हणते नाही बाबा थांबा तुम्ही आमच्यासोबत एकत्र जेवा. त्यावर तिचे वडील ऐकत नाही आणि म्हणतात आत्ता आलो. पण ती मुलगी आवाज येत असते तिच्या वडिलांना पण ते नाही ऐकत. तर असो
इथे त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की हिचे वडील त्या फायदा ॲपवर 21,000 रुपये जिंकलेत आणि जिंकता जिंकता पुन्हा बरेचसे पैसे हारलेत. तर हे फायदा ॲप नेमकं आहे तरी काय आणि पुन्हा एकदा दुसरा खून झाला आहे. अगदी पूर्वीप्रमाणेच गुलाबाचं फूल देऊन प्रपोज करताना गोळी मारण्यात आली आहे. तर हे गौडबंगाल काय आहे, भोसले आता ही केस कशी सॉल्व्ह करतो हे बघूयात. आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.